हाय फ्रेंड्स, डेली इंग्लिश फॉर यू आपल्या चॅनलवर तुमचे पुन्हा स्वागत आहे. फ्रेंड्स, आय एम एक्साइटेड टू अनाउन्स दॅट वी आर स्टार्टिंग अ न्यू सिरीज. होय मित्रांनो, आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरुवात करत आहोत. या सिरीज मध्ये आपण प्रॅक्टिकल इंग्लिश शिकणार आहोत. डेली यूज वापरातील आपण वेगवेगळे टॉपिक्स या ठिकाणी कव्हर करणार आहोत. या सिरीज मध्ये तुम्ही कशा पद्धतीने कम्युनिकेट करायचं, कॉन्फिडेंटली इंग्लिश कसं बोलायचं, रिअल लाईफ सिच्युएशन मध्ये इंग्लिश कसं बोलायचं हे शिकणार आहात. चला तर मग आज आपण सुरुवात करूया. आज आपण याचा पाहणार आहोत पार्ट 1. डिअर फ्रेंड्स, आजच्या लेसन मध्ये आपण पुढील गोष्टी कव्हर करणार आहोत, जसे की ग्रीटिंग्स म्हणजे एखाद्या कॉन्व्हर्सेशनची सुरुवात कशी करायची, एखाद्या व्यक्तीकडे नम्रपणे मदत कशी मागायची, मेकिंग स्मॉल टॉक म्हणजे छोटे छोटे गप्पा कशा करायच्या, त्यासाठी कुठले फ्रेजेस वापरायचे, अपोलोजायझिंग एखाद्याला सॉरी कसं म्हणायचं, नम्रपणे सॉरी कसं म्हणायचं, मेकिंग प्लॅन्स प्लॅनिंग बद्दल आपल्या मित्रासोबत कसं बोलायचं, डिस्क्रायबिंग युअर सेल्फ स्वतःला कशा पद्धतीने इंग्लिशमध्ये इंट्रोड्यूस करायचं, आणि एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड म्हणजे आभार कशा पद्धतीने व्यक्त करायचे हे आपण शिकणार आहोत. चांगल्या पद्धतीने थँक्यू बोलायला शिकणार आहोत. या सर्व गोष्टी आजच्या लेसन मध्ये आपण करणार आहोत आणि सर्वात शेवटी तुमच्यासाठी प्रॅक्टिस एक्सरसाइज पण असणार आहे. त्यामुळे हा लेसन खूप धमाकेदार होणार आहे. शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या लेसनला मित्रांनो सुरुवात करूया. सुरुवातीला आपण बघूया ग्रीटिंग्स. ग्रीटिंगचा अर्थ होतो नमस्कार करणे. एखाद्या व्यक्तीची आपल्याला जर भेट झाली आणि आपल्याला संभाषणाची सुरुवात करायची आहे तर त्यासाठी आपण जे काही सुरुवातीला बोलतो त्याला बोललं जातं ग्रीटिंग्स. जसं की बोलू शकतो आपण हाय हाऊ आर यू म्हणजे हाय तुम्ही कसे आहात. एखाद्या व्यक्ती भेटल्यानंतर आपण हाय हाऊ आर यू बोलू शकतो. तुम्ही पण माझ्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करा. हाय हाऊ आर यू. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग हे फ्रेजेस देखील वापरू शकता. वेळेप्रमाणे तुम्ही याचा वापर करू शकता. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग. किंवा तुम्ही बोलू शकता नाईस टू मीट यू. याचा काय अर्थ होतो, तुम्हाला भेटून आनंद झाला. बोला नाईस टू मीट यू. नेक्स्ट फ्रेज बघा, हाऊज इट गोईंग. याचा अर्थ होतो कसं चाललंय. हाऊज इट गोईंग कसं चाललंय. किंवा तुम्ही बोलू शकता व्हॉट्सअप काय चालू आहे. हाऊज इट गोईंग किंवा व्हॉट्सअप वापरू शकता तुम्ही. काय चाललंय, कसं चालू आहे एखादी गोष्ट. अशा पद्धतीने एखादा व्यक्ती भेटल्यानंतर कॉन्व्हर्सेशनची सुरुवात तुम्ही करू शकता. आता आजचा आपला नेक्स्ट टॉपिक बघूया की एखाद्या व्यक्तीकडे नम्रपणे कशा पद्धतीने मदत मागायची जेणेकरून तो व्यक्ती आपल्याला मदत प्रोव्हाइड करेल. बोलूयात आपण त्यासाठी. फर्स्ट फ्रेज बघा, कॅन यू हेल्प मी विथ दिस. तुम्ही मला यात मदत करू शकता का किंवा शकाल का. एखाद्या गोष्टीची मदत मागण्यासाठी, एखाद्या बाबतीत मदत मागण्यासाठी आपण हे बोलू शकतो कॅन यू हेल्प मी विथ दिस. तुम्ही मला यात मदत करू शकता का. किंवा तुम्ही असे देखील बोलू शकता कुड यू एक्सप्लेन दिस अगेन. कृपया हे पुन्हा स्पष्ट कराल का. एखादी गोष्ट जर आपल्याला समजली नाही, ती जर आपल्याला पुन्हा जाणून घ्यायची आहे तर आपण बोलू शकतो कुड यू एक्सप्लेन दिस अगेन. तुम्ही हे पुन्हा सांगता का. आपण हे फ्रेज वापरू शकतो बघा, वेअर कॅन आय फाइंड दिस. मला हे कुठं सापडेल, मला हे कुठं सापडू शकतं. एखादी गोष्ट सापडण्यासंदर्भात बोलण्यासाठी बोलू शकता वेअर कॅन आय फाइंड दिस. नेक्स्ट फ्रेज बघा, आय नीड युअर ॲडवाइस ऑन समथिंग. मला काहीतरी तुमचा सल्ला हवा आहे. एखाद्या गोष्टीबाबत सल्ला हवा आहे. समथिंग म्हणजे काहीतरी, ऑन समथिंग म्हणजे काय, एखाद्या गोष्टीबाबत. ॲडवाइस म्हणजे सल्ला. अशा पद्धतीने वेगवेगळ्या बाबतीत आपण मदत मागू शकतो, तेही नम्रपणे. ज्यावेळेस तुम्हाला फार पोलाइटली रिक्वेस्ट करायची असते त्यावेळेस तुम्ही कॅन ऐवजी कुडचा वापर करू शकता. चला आता आपलं नेक्स्ट टॉपिक बघूया की स्मॉल टॉक कशा पद्धतीने करायचे, सोप्या गप्पा. मग त्यासाठी कुठले फ्रेजेस वापरता येऊ शकतात, जसे की बघा लवली वेदर टुडे इजंट इट. आजचं हवामान छान आहे नाही का. कोणी जर भेटलेलं आहे आपल्याला ना आपल्याला काहीतरी बोलण्यास सुरुवात करायची, बोलू शकतो आपण हवामानाबद्दल लवली वेदर टुडे इजंट इट. आजचं हवामान छान आहे नाही का. आपल्याला असं बोलता येतं बघा, व्हॉट हॅव यू बीन अप टू. सध्या काय चालू आहे तुमचं, आतापर्यंत काय चालू आहे, काय चालू आहे सध्या. दॅट साऊंड इंटरेस्टिंग. एखाद्या गोष्टीबाबत तुम्हाला मत व्यक्त करायचे, तुम्हाला ती गोष्ट चांगली वाटली तर त्याबाबत तुम्ही काय म्हटले, दॅट साऊंड इंटरेस्टिंग. हा छान वाटतंय. म्हणजेच काय, कुठेतरी बोलण्याची सुरुवात होणार. नेक्स्ट फ्रेज बघा, डू यू हॅव एनी विकेंड प्लॅन्स. तुमचे विकेंडसाठी काही योजना आहेत का तुमच्याकडे. आणखी फ्रेज बघा, हाऊज युअर फॅमिली. तुमचं कुटुंब कसं आहे. हे छोटे छोटे फ्रेजेस आहेत मित्रांनो, ज्यांचा वापर तुम्हाला एक कॅज्युअल कॉन्व्हर्सेशन मध्ये, छोटे छोटे कॉन्व्हर्सेशन मध्ये करता येईल, जेणेकरून तुमची इंग्लिश अधिक इम्प्रूव्ह होईल. आजचा आपला नेक्स्ट आपण टॉपिक बघूया जो आहे अपोलोजायझिंग.
माफी मागण्याच्या संदर्भात अगदी नम्रपणे कशी माफी मागायची हेच आपण शिकणार आहोत. त्यासाठी तुम्ही फर्स्ट फ्रेज बघा, आय एम सॉरी अबाउट दॅट, मला याबद्दल खूप वाईट वाटतंय किंवा मला याबद्दल माफ करा असा याचा अर्थ होतो. नेक्स्ट फ्रेज, एक्सक्यूज मी, माफ करा. एखाद्या व्यक्तीला आपण डिस्टर्ब करतोय आणि त्याच्याशी आपल्याला डिस्टर्ब करून त्याला बोलायचंय. आपण सुरुवातीला काय बोलतो, मग एक्सक्यूज मी, आणि मग बोलायला सुरुवात करतो. नेक्स्ट फ्रेज, आय डिडंट मीन टू, माझा तसा हेतू नव्हता. आय डिडंट मीन टू, माझा तसा हेतू नव्हता. प्लीज फॉरगिव्ह मी, कृपया मला माफ करा. एकदम सिंपल आहे. प्लीज फॉरगिव्ह मी, कृपया मला माफ करा. माय अपोलोजाइज फॉर द इनकन्व्हिनियन्स, झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतो. बोला तुम्ही, माय अपोलोजाइज फॉर द इनकन्व्हिनियन्स, झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतो. इनकन्व्हिनियन्स म्हणजे काय, त्रास किंवा असुविधा. अशा पद्धतीने तुम्ही माफी मागू शकता. फक्त सॉरी 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 असं न बोलता हे सगळे फ्रेजेस तुम्ही वापरू शकता, जेणेकरून तुमची इंग्लिश चांगल्या लेवलवर दिसू शकेल, वाटू शकेल. चला नेक्स्ट आपण टॉपिक बघूया, जो आहे मेकिंग प्लॅन्स, योजना आखणे. आपण आपल्या मित्रासोबत एखाद्या गोष्टीबाबतच्या योजना आखण्यासंदर्भात, प्लॅनिंग करण्यासंदर्भात काही फ्रेजेस वापरू शकतो. जसे की, हाऊ अबाउट गोइंग आउट दिस वीकेंड, या वेळेच्या वीकेंडला बाहेर जाणं कसं वाटतंय तुला, काय मत आहे तुझं, जायचं का आपण बाहेर. हाऊ अबाउट गोइंग आउट दिस वीकेंड. अजून प्लॅनिंगच्या संदर्भात तुम्ही बोलू शकता, साऊंड्स लाईक अ प्लॅन, ही योजना चांगली वाटते. एखाद्याने चांगली एखादी आयडिया सुचवली, प्लॅन सुचवला, तर त्याबाबत तुम्ही प्रतिक्रिया देऊ शकता, साऊंड्स लाईक अ प्लॅन, हां ही योजना चांगली वाटते. व्हॉट टाइम वर्क्स बेस्ट फॉर यू, तुमच्यासाठी कोणती वेळ योग्य आहे. समोरच्याची वेळ विचारण्यासाठी आपण बोलू शकतो, व्हॉट टाइम वर्क्स बेस्ट फॉर यू, तुमच्यासाठी कोणती वेळ योग्य आहे, कोणती वेळ तुम्ही देऊ शकता. लेट्स मीट ॲट डॅश डॅश टाइम किंवा प्लेस, आपण एखाद्या ठिकाणी भेटूया किंवा एखाद्या वेळी भेटूया. जसे की बघा, लेट्स मीट ॲट सिटी पॅलेस, आपण सिटी पॅलेसला भेटूया. लेट्स मीट ॲट बँक, आपण बँकेत भेटूया. लेट्स मीट ॲट गार्डन, आपण गार्डन मध्ये भेटूया. वेळेच्या संदर्भातून बघा, लेट्स मीट ॲट 10 o'clock, आपण 10 वाजता भेटूया. लेट्स मीट ॲट 5 o'clock, आपण 5 वाजता भेटूया. अशा पद्धतीने तुम्ही ॲट नंतर टाइम किंवा प्लेस घेऊन बोलू शकता. आणखी फ्रेज बघा, शॅल वी कॅच अप फॉर कॉफी, आपण कॉफीवर भेटूया का. अशा पद्धतीने डिअर फ्रेंड्स, एखाद्या प्लॅनिंगच्या संदर्भात, एखाद्या ऍक्टिव्हिटीच्या संदर्भात तुम्हाला बोलायचं असेल तर ही सर्व फ्रेजेस तुम्ही वापरू शकता. चला आता आपल्याला आपण नेक्स्ट टॉपिक बघूया, डिस्क्रायबिंग युअर सेल्फ, म्हणजे स्वतःचं वर्णन करणं. बऱ्याचदा आपल्याला स्वतःला इंट्रोड्यूस करावं लागतं इंग्लिशमध्ये, मग त्यावेळेस आपण थोडंसं गडबडतो. अगदी सिंपल आहे स्वतःला डिस्क्राईब करणं, परंतु तरी आपला गोंधळ होतो. त्यामुळे आपण इथे काही फ्रेजेस बघणार आहोत. जसे की बघा, आय एम डॅश डॅश, म्हणजे या ठिकाणी काय करायचं, नियमच्या ऐवजी आपलं स्वतःचं नाव घ्यायचंय. जसं की आय एम वरद, म्हणजेच काय, मी वरद आहे, आपलं नाव घेऊन बोलायचं आय एम नंतर. तसं तुम्हीही तुमचं नाव घेऊन बोला, आय एम डॅश डॅश, तुमचं नाव घेऊन बोला. व्हेरी गुड. नेक्स्ट, आय वर्क ॲज अ डॅश डॅश, या ठिकाणी आपल्याला अच्या नंतर प्रोफेशन, आपला काय व्यवसाय तो घेऊन बोलायचंय. जसं की आय वर्क ॲज अ टीचर, आय वर्क ॲज अ डॉक्टर, आय वर्क ॲज अन इंजिनियर. अशा पद्धतीने तुम्ही बोलू शकता. आय वर्क ॲज अ बँकर, अशा पद्धतीने तुम्ही बोलू शकता. जर तुम्ही एखादे दुकानदार असेल, आय वर्क ॲज अ शॉपकीपर. तुम्ही एक बिझनेसमॅन असाल, आय वर्क ॲज अ बिझनेसमॅन असं बोलू शकता तुम्ही. ठीक आहे. नेक्स्ट फ्रेज बघा, आय लिव्ह इन डॅश डॅश, या ठिकाणी तुम्हाला सिटीचं नाव घ्यायचंय. जसं की आय लिव्ह इन मुंबई, आय लिव्ह इन पुणे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या शहराचं नाव घेऊन बोलू शकता. तुम्ही जर एखाद्या गावात राहत असाल तर त्याऐवजी तुम्हाला इन ऐवजी त्या ठिकाणी ॲटचा वापर करायचा आणि गावाचं नाव घेऊन बोलायचं आहे. जसं की आय लिव्ह ॲट खामगाव, एखादं गाव असेल, आय लिव्ह ॲट कालेवाडी. अशा पद्धतीने गावाच्या अगोदर ॲटचा वापर करायचा असतो. शहर असेल तर इन वापरायचे असते. पुढे बघा, माय हॉबीज आर डॅश डॅश, माझे छंद. मग छंद एकपेक्षा जास्त असल्यामुळे आपण हॉबीज घेतलं. जसं की माय हॉबीज आर रीडिंग अँड लिसनिंग म्युझिक, माय हॉबीज आर रीडिंग अँड प्लेइंग क्रिकेट. अशा पद्धतीने तुम्ही बोलू शकता. तुमचे हॉबीज 2-4 जे असतील ते पुढे सांगू शकता. नेक्स्ट बघा, आय एन्जॉय डॅश डॅश, एखादी गोष्ट तुम्हाला करायला आवडते. जसं की आय एन्जॉय प्लेइंग क्रिकेट, मला क्रिकेट खेळायला आवडते. आय एन्जॉय वॉचिंग मूव्हीज, मला मूव्हीज बघायला आवडतात. अशा पद्धतीने तुम्हाला काय आवडतं, कुठली ऍक्टिव्हिटी आवडते, तर तुम्ही आय एन्जॉयच्या पुढे घेऊन बोलायचं आहे. डिअर फ्रेंड्स, हे सर्व तुम्हाला सेंटेन्सेस तयार करायचे आहेत आणि कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहे. मी तिकडे नक्कीच बघेल. चला आताच आपला आपण नेक्स्ट टॉपिक बघूया,
ज्यामध्ये आपल्याला आभार व्यक्त करायला शिकायचे आणि तेही अगदी नम्रपणे. एक्सप्रेसिंग ग्रॅटिट्यूड म्हणजे काय, आभार व्यक्त करणं. जसं की थँक्यू सो मच म्हणजे काय, खूप खूप धन्यवाद. तुम्ही याचा वापर केलाच असेल. आय रिअली ॲप्रिशिएट इट, मला याची खूप प्रशंसा आहे, मी याची खूप तारीफ करतो, हे मला मनापासून आवडलं. आय रिअली ॲप्रिशिएट इट. कोणी जर मदत केली, आय रिअली ॲप्रिशिएट इट असं बोला. किंवा तुम्ही बोलू शकता थँक्स अ लॉट फॉर युअर हेल्प म्हणजेच काय, तुमच्या मदतीसाठी खूप धन्यवाद. थँक्स अ लॉट म्हणजे काय, खूप खूप धन्यवाद. फॉर युअर हेल्प म्हणजे काय, तुमच्या मदतीबद्दल. आय एम ग्रेटफुल फॉर युअर सपोर्ट, तुमच्या पाठिंब्यासाठी मी आभारी आहे. आय एम ग्रेटफुल, मी आभारी आहे. नेक्स्ट फ्रेज मेनी थँक्स, खूप खूप धन्यवाद, अनेक धन्यवाद. अशा पद्धतीने आपण आभार व्यक्त करू शकतो. फक्त थँक्यू असं न म्हणण्याऐवजी हे तुम्ही 5 फ्रेजेस वापरू शकता. अगदी सिंपल आहेत, सोपे आहेत, त्याचा वापर तुम्ही सहजपणे करू शकता. चला आता आपण एक्सरसाइज बघणार आहोत. ही एक्सरसाइज तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. तयार आहात ना? मग बघा, फर्स्ट तुम्हाला ट्रान्सलेट करायचे. काय ट्रान्सलेट आहे? तुमचं ऑफिस कुठे आहे हे तुम्हाला विचारायचंय कुणाला तरी. मग तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार हे? आता हे सेंटेन्स तुम्ही तयार करा आणि कमेंट सेक्शन मध्ये टाका. नेक्स्ट तुम्हाला आहे एक्सरसाइज फिल इन द ब्लँक आहे. रिकामी जागा भरायची आहे. रिकाम्या जागी एक शब्द आहे आणि बाकी पुढे सेंटेन्स आहे डॅश डॅश. यू हेल्प मी विथ दिस टास्क. काय येईल या ठिकाणी? या ठिकाणी काय येईल बोला, कमेंट सेक्शन मध्ये टाका. बरोबर आहे मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही कॅनचा वापर करू शकता किंवा कुडचा देखील करू शकता. कॅन यू हेल्प मी विथ दिस टास्क किंवा कुड यू हेल्प मी विथ दिस टास्क. पुढील एक्सरसाइज बघा. तुम्हाला या ठिकाणी रोल प्ले करायचा आहे. तुमचा जो कोणी मित्र असेल किंवा पार्टनर असेल त्याला तुम्हाला ग्रीट करायचं आहे. ठीक आहे, तुम्हाला त्याला ग्रीटिंग करायचं आहे, कॉन्व्हर्सेशनची सुरुवात करायची आहे आणि त्याचा दिवस कसा गेला त्याबद्दल तुम्हाला त्याला विचारायचं आहे, प्रॅक्टिस करायची आहे. यू नो दॅट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आणि लास्ट तुम्हाला एक्सरसाइज आहे, तुम्हाला स्वतःला इंट्रोड्यूस करायचं आहे. कमीत कमी 3 सेंटेन्स तरी स्वतःबद्दल बनवायचे आहेत आणि कमेंट सेक्शन मध्ये टाकायचे आहेत. डिअर फ्रेंड्स, प्रॅक्टिस फार महत्वाची आहे, फार फार महत्वाची आहे, हे लक्षात घ्या. प्रॅक्टिस करत राहा. डिअर फ्रेंड्स, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. अद्याप जर आपले डेली इंग्लिश फॉर यू यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.